चंद्रपूर जिल्ह्यात वाहणाऱ्या नद्यांची स्थिती बिकट झाली आहे। चंद्रपुरातून वाहणाऱ्या इरई आणि झरपट या दोन नद्या तर गटारगंगा झाल्या असून वर्धा आणि वैनगंगा या मोठ्या नद्याही प्रदूषित झाल्या आहेत। अलीकडेच प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने नद्यांच्या स्वच्छतेचा विषय समोर आला। या पार्श्वभूमीवर अभ्यासकांनी चंद्रपूर जिल्ह्यातील नद्यांच्या स्थितीचा अभ्यास केला। त्यात गंभीर चित्र पुढे आले आहे। केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या साईटवर जी माहिती देण्यात आली त्यापेक्षाही गंभीर स्थिती या नद्यांची असल्याचे चित्र आहे। चंद्रपूरचा विचार करता इथे शहरातून इरई आणि झरपट या नद्या पूर्णतः दूषित झाल्या आहेत। या दोन्ही नद्यांमध्ये उद्योगांचे रसायन सोडले जात असल्याने त्याचे पाणी वापरण्यायोग्य राहिलेले नाही। जिल्ह्यातील उमा, अंधारी या नद्यांची स्थिती वेगळी नाही। संपूर्ण शहरातील घाण या नद्यांमध्ये टाकली जात असल्याने त्यांना गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे। या नद्यांच्या स्वच्छतेचा आराखडा तयार केला गेला, मात्र त्यासाठी निधी देण्यात आलेला नाही। अभ्यासकांनी आता त्यावर बोट ठेवले आहे। दर 2-3 वर्षानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ नद्यांचा अभ्यास करतं आणि नद्यांचा अभ्यास करून नदीच्या कुठलं जे पात्र आहे, कुठला भाग हा जास्त पोल्युटेड आहे, त्याच्यात 1, 2, 3, 4 कॅटेगरीमध्ये ते प्रकाशित करते। यामध्ये महाराष्ट्रामध्ये 53 ते 55 नद्या महाराष्ट्रामध्ये आहेत। त्यात चंद्रपूरमधली वर्धा नदी ही सुद्धा मोस्ट पोल्युटेड रिव्हर म्हणून मानल्या गेलेली आहेत। चंद्रपूरमध्ये आधीही 4 नद्या आहेत। 2 नद्या शहराजवळच्या आहे, इरई नदी आहे आणि झरपट नदी आहे। या दोन्ही नद्या गटारगंगा झालेल्या आहेत, ह्या सर्वांना माहीत आहे। परंतु वैनगंगा आणि वर्धा नदी या पण पोल्युटेड स्टेचसमध्ये येतात, परंतु चंद्रपूर जिल्ह्यामधून वर्धा नदी जास्त किलोमीटर अंतर पार करते आणि याचं WCL मुळे आणि उद्योगामुळे किंवा MIDCमुळे इथलं पाणी पूर्ण खराब झालेलं आहे। चला जाणूया नदीला हा उपक्रम महाराष्ट्र शासनानं 2 वर्षापूर्वी सुरू केलेला होता। अजूनपर्यंत त्याला निधी मिळालेला नाही। ॲक्शन प्लॅन तयार आहे, आणि सामाजिक ज्या संस्था आहेत, NGOज आहेत, त्या पण मदत करायला तयार आहेत। आम्ही इरईचा अभ्यास केला आणि अजून त्याला फंड मिळाला नाही। तर सर्व फंडिंगच्या अभावी सर्व ज्या नद्या स्वच्छता अभियान आहे हे पडून आहे आणि नद्यांचं जे प्रदूषण आहे ते तसंच आहे किंवा काही वाढलं पण आहे, अनेक ठिकाणी वाढलेलं आहे आणि याच्यामुळे अनेक लोकांना रोगराई पण झालेली आहे। आणि म्हणून आमची विनंती आहे शासनाला की शासनाने निधी द्यावं आणि नदी स्वच्छता करावं, कारण नदीला आपण जीवनवाहिनी म्हणतो, आपण त्याचं पाणी पितो आणि ज्या लोकांनी, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समस्या ह्या उचलायला पाहिजे, याला विधानसभेमध्ये लोकसभेत मांडायला पाहिजे, तर या समस्येवर इलाज होऊ शकतो, अन्यथा होणार नाहीये। तर यानंतर तरी कमीत कमी निधी मिळावा आणि सर्व नद्या स्वच्छ व्हाव्या। चिमूर तालुक्यात उमा नदी ही प्रसिद्ध आहे। त्याचबरोबर उमा नदीला चिमूर तालुक्यातील जीवनदायिनी म्हणतात। या ठिकाणी उमा नदीचे पात्र पूर्णतः प्रदूषित झाल्यामुळे या ठिकाणी उमा नदीचे अस्तित्व हे धोक्यात आले। त्याचबरोबर उमा नदीच्या पात्रामध्ये अतिक्रमण वाढल्यामुळे उमा नदीला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरूंग लागलेला आहे। त्याचबरोबर उमा नदीचा उपसा होत नसल्यामुळे उमा नदी ही उमा नदी नाही राहिली, तर ह्या उमा नदीला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले। त्याच्यामुळे उमा नदीचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रशासनाने काळजी घेणं आवश्यक आहे, तसेच या उमा नदीचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे। 2 वर्षांपूर्वी राज्य सरकारने चला जाऊया नदीला हा उपक्रम सुरू केला। तत्कालीन वनमंत्री यांनी जलपुरुष राजेंद्र सिंग यांच्या उपस्थितीत वर्धा इथून या उपक्रमाची सुरुवात केली। यात राज्यातील जवळपास 55 नद्यांची स्वच्छता केली जाणार होती, मात्र हा उपक्रम नंतर केवळ कागदावर राहिला। तो लागू करण्याची गरज आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली। एकूणच महाराष्ट्राच्या नद्यांच्या संदर्भामध्ये गंभीरतेने लक्ष द्यायची आवश्यकता आहे। मधात मी वर्धेपासून चला जाणूया नदीला असं श्री राजेंद्र सिंगजी यांच्यासोबत आम्ही एक अभियान केलं। ते सरकारने GR काढून अभियान केलं। आज 108 पेक्षा जास्त नद्यांच्या संदर्भातली एकूण माहिती ही आपल्याला उपलब्ध आहे आणि ही आम्ही साईटवर, वेबसाईटवर टाकली आहे की ज्या माध्यमातून प्रत्येकामध्ये जागरूकता निर्माण झाली पाहिजे। इरई नदीबद्दल सुद्धा आमच्या चंद्रपूरचे काही नेते कोर्टात गेले। मी सुद्धा पिटिशन कमिटी मध्ये विधानसभेत पिटिशन केले। झरपट असेल, इरई असेल, उमा असेल, अंधारी असेल,
या नद्यांच्या संदर्भात आपल्याला गंभीरतेनेच काम करावं लागेल. कुठं कुठं पात्रामध्ये अतिक्रमण केलं जातं, हे योग्य नाही आहे. आणि म्हणून एकूणच या जिल्ह्यातल्या नद्यांचा प्रश्न असो की बाकी जिल्ह्यातल्याही नद्यांचा प्रश्न असो, हा आपल्याला सोडवावा लागेल. आपण पंढरपूरमध्ये सुद्धा मी परवा जेव्हा गेलो तेव्हा पंढरपूरच्याही लोकांनी हाच आग्रह केला की पंढरपूरमध्ये आम्ही तीर्थ म्हणून ज्या नदीचं रक्षण करायची इच्छा व्यक्त केली आहे ती वेगाने व्हावी. आणि मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये हे एक अभियान मोठं करणं गरजेचं आहे.